माझं बोलणं ऐकू येते का? प्लीज मला कन्फर्म करा, माझं बोलणं ऐकू येते का? हॅलो हॅलो, लाल सलाम जय भीम. माझं बोलणं ऐकू येते का? येस, ओके. प्रथमेश, माझी एक जरा विनंती आहे. एक थोडासा प्रॉब्लेम काय झाला आहे की हा कार्यक्रम दलित स्वयंसेवक संघाच्या फेसबुक पेजवरून होणार होता, परंतु त्यांना त्यांच्या फेसबुक पेज अचानकपणे ब्लॉक झालं. बहुतेक त्यांनी मला लॉग इन आय डी वगैरे दिला आणि त्याच्यामुळे म्हणजे माझ्या लॉग इनमुळेच कदाचित ते झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, व्हॉट एव्हर. तर त्यांचं फेसबुक पेज लॉक झालेलं आहे, त्याच्यामुळे मी माझ्या फेसबुक पेजवर नाही लाईव्ह करतोय. तर मी तर विशेष प्रथमेश किंवा विकास सूर्यवंशी, अनिकेत पालकर तुम्ही ऐकताय, मी तुम्हाला एक नंबर देतो दादासाहेब सोनावणेंचा. तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही आता फेसबुक पेजला माझ्या लॉग इन करा आणि पहा, मी त्यांचा नंबर तुमच्यासाठी सांगतो. 9763, रिपीट करतो मी, 9763 8888, म्हणजे 4 वेळा 8 आणि 19. दादासाहेब सोनवणेंचा नंबर आहे 9763 888819. काय त्यांचा ते माझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये नाही आहेत बहुतेक, त्याच्यामुळे ते त्यांना शेअर होत नाही आहे, अशी काही अडचण झालेली आहे. तर तुम्ही जरा त्यांच्याशी फोनवरनं संपर्क करा. मी त्यांना माहिती आहे की माझ्या फेसबुक पेजवरनं करणार आहे, पण प्रॉबेबली ते लॉग इन झालेत की नाही मला माहीत नाही. फेसबुक पेजला इकडं माझ्या म्हणजे ते ऐकतात की नाही मला माहीत नाही. प्लीज जरा माझी टेक्निकल अडचण जरा तुम्हीच कोणतरी आता सोडवा त्यांच्याशी बोलून, आणि त्यांच्या ग्रुपमधल्या अधिक लोकांना आपण समाविष्ट करून घेऊ. तोपर्यंत मी 5 मिनटं थांबतो की आपण इतर काहीतरी बोलूया, आणि एक 5 मिनिटांनी आपण प्रत्यक्ष माझं जे लेक्चर आहे, विषय अर्थातच काल मी सांगितलेला आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नायक असा आपला विषय आहे. आणि अर्थातच लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे, जन्मशताब्दी वर्षसुद्धा आहे. तर त्यानिमित्ताने आजचं हे लेक्चर आहे. तर आपण एक 5-10 मिनटं थांबूया, कारण ती मंडळी ज्या कोणाला माहिती नाही की इथं ते आहे माझ्या फेसबुक पेजवर लाईव्हवरती, त्यांना लाईव्ह होण्यासाठी म्हणून आपण थांबूया एक 2-4 मिनटं आणि आपण सुरू करूया. तोपर्यंत मी मला वेगळ्या काय पद्धतीने इथं कोणाला काय शेअर करता येते का जरा बघतो, आणि तुम्ही शेअर करा. मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. तुम्ही कोणी प्रयत्न करताय का मला जरा कन्फर्मेशन द्या, कारण तुम्ही काय बोलू शकत नाही. जरा चॅटमध्ये जर तुम्ही सांगितलं तर मला इन्व्हाइट फ्रेंड्स. आता इथं बघतो मी, प्रथमेश आपला दादासाहेब सोनावणे आहे का? दादासाहेब शिंदे आहे, सोनावणे नाही आहे. इथं प्रॉब्लेम आहे. दीपक सोनावणे कोण आहे मला माहिती नाही. आपण जस्ट नो रिप्लाय येतोय. बरं, ठीक आहे. मी परत एकदा ट्राय करतो. अच्छा, कळवलं त्यांना, निरोप दिला आहे. ओके, ठीक आहे. मी पण त्यांना एकदा, कारण ते माझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये नसल्यामुळे मला त्यांना इन्व्हिटेशन पाठवता येत नाही. दॅट्स द प्रॉब्लेम. मग ते प्रथमेश, कोणी माझ्या फेसबुक पेजचं नाव टाकून कोणी जॉईन होऊ शकतो ना? ओके, आय होप आता ही संख्या कमी होत चालली आहे, 6ची. ओके, ठीक आहे. व्हॉट एव्हर, मी 1-2 मिनटं त्यांच्यासाठी थांबतो. त्यांना मी स्वतः एक फोन लावून बघतो. हां, मी माझ्या फेसबुक पेजवर सुरू केलेलं आहे
तुम्ही माझं नाव टाकून माझ्या फेसबुक पेजवर या ना, म्हणजे लाईव्ह तुम्ही बघू शकता. हां, कारण तुम्ही आल्याशिवाय मी लेक्चर सुरू करत नाही, मी तुमच्यासाठी थांबलोय. हां, ओके. बरं, हा जो आजचा विषय आहे ते आम्ही आता थोडी सुरुवात करतो, कारण आहे ते लोक नाही त्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा इतक्या ऐन वेळेला म्हणजे जवळजवळ फ्लॅश क्राऊड ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीनं हे लेक्चर सुरू झालेलं आहे माझ्या फेसबुक पेजवर. तरीसुद्धा आपण इथं 11 जण उपस्थित आहात, याच्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभारसुद्धा मानतो. आणि आजच्या आपल्या या संवादाला, चर्चेला आपण सुरुवात करूया. आज 18 जुलै हा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे आणि हे त्यांचं जन्मशताब्दी वर्षसुद्धा आहे. त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत. तर दलित स्वयंसेवक संघाने हा कार्यक्रम ठेवला होता, परंतु त्यांच्या फेसबुक पेजला काही प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम होऊ शकत नाही, काही तांत्रिक अडचणीमुळे. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नायक हा विषय घेण्याचं कारण काय, सगळ्यात पहिली गोष्ट तर केवळ अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे एवढंच कारण नाही. कारण अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनामध्ये अनेक बाजू आहेत, राजकीय आहे, कलेची बाजू आहे, काव्य आहे. परंतु त्यातला संयुक्त महाराष्ट्राचाच भाग निवडायचं विशेष कारण म्हणजे असं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही देशातल्या लोकशाही चळवळीचा एक गाभा आहे, होती म्हणजे. आणि ती केवळ महाराष्ट्राची, मराठी राज्याची एका भावनेवरती आधारलेली अशी चळवळ नव्हती, तर तिच्या मागे एक लोकशाही मागणीची एक मोठी परंपरा होती. दादासाहेब सोनवणे आलेले आहेत, स्वागत, लाल सलाम. तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एका लोकशाही मागणीसाठी निर्माण झालेली चळवळ होती आणि तिची व्याप्ती जी होती ती व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती. म्हणजे महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचं एक राज्य झाला पाहिजे ही मागणी अर्थातच महाराष्ट्रापुरती होती, याच्यात काही शंका नाही. परंतु त्याच्या मागची भूमिका आम्हाला हे सोयीचं आहे आणि आम्हाला हे बरं वाटते म्हणून आता आम्ही अशी मागणी करतो असं नव्हतं. तर त्याच्या मागे एक व्यापक अशी राजकीय दृष्टी होती आणि ती राजकीय दृष्टी आणि ती राजकीय भूमिका लोकशाहीबद्दलची ही केवळ महाराष्ट्राला लागू नव्हती, तर ती संपूर्ण देशाला लागू होती. किंवा अशा परिस्थितीमधल्या सगळ्याच लोकांना, सगळ्याच व्यवस्थांना ती लागू होते म्हणजे अजूनही होते. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही व्यापक होती, ती केवळ महाराष्ट्रापुरतीच सीमित राहत नाही. कारण कुठलीही चळवळ ही व्यापक बनते ती दोन अर्थाने. एक त्याचा अर्थ असा आहे की तिच्यामध्ये सहभागी लोक जे असतात किंवा तिचा जो परिणाम असतो तो किती लोकांवरती होत असतो, किती प्रदेशावरती होत असतो, या अर्थानं ती व्यापक किंवा लहान असू शकते. परंतु व्यापकतेचा दुसरा एक अर्थ आहे की ती चळवळ ज्या पायावरती, ज्या मूल्यावरती, ज्या घोषणेवरती उभी असते, ती घोषणा किंवा तिच्या मागण्या आणि तिची मूल्य ही सार्वकालिक किंवा सार्वत्रिक अशी दोन्ही असू शकतात किंवा यापैकी एक असू शकतं. म्हणजे त्या मागण्या किंवा ते मूल्य घेऊन त्या परिस्थितीतले सगळेच लोक अशा प्रकारची चळवळ उभी करू शकतात असं एक आवाहन त्याच्यामध्ये असतं, असं एक समर्थन त्याला असतं, असा एक पाया त्याला असतो. आणि म्हणून या चळवळीची जी व्याप्ती किंवा भूमिका आहे ती भूमिका भावनिक किंवा तात्कालिक नाही. आपण एक उदाहरण घेऊ की महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं राज्य आलं पाहिजे, लोकभाषेमध्ये राज्यकारभार झाला पाहिजे ही मागणी आणि जे कोणी परप्रांतीय आहेत त्यांना लाथाबुक्के मारून हाकलून द्या अशा प्रकारची मागणी करणारे लोक किंवा चळवळ, त्याला चळवळ मी म्हणू शकत नाही पण जे काय करतात मारामाऱ्या, तर ती मागणी किंवा तो व्यवहार हा एक नव्हे.
कारण त्या पद्धतीचा व्यवहार हा सार्वत्रिक करण्याची कोणी भूमिका घेऊ शकत नाही. परंतु आपण जी भूमिका संयुक्त महाराष्ट्रामध्ये मांडली ती सार्वत्रिक करण्याची आपण भूमिका घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तत्वतः ती व्यापक अशा अर्थाने होते आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आपल्याला विचार हा केला पाहिजे. दुसरा भाग असा की आज राष्ट्रीयत्वाची चर्चा सगळ्या राष्ट्रीय पातळीवरती होती आहे आणि अर्थात दोन प्रवाह केले गेलेले आहेत की काही विशिष्ट विचारसरणी असलेले लोक, काही विशिष्ट संघटनेत असलेले लोक किंवा तिथे जाऊन प्रार्थना म्हणणारे लोक हे राष्ट्रप्रेमी आणि बाकी सगळे राष्ट्रद्रोही, अशी एक अत्यंत सोपी व्याख्या सध्या देशात रूढ केली जाते. इतकंच नाही तर राष्ट्रीयत्व हे एका धर्माशी निगडीत करण्याचा पण प्रयत्न चाललेला आहे. तेव्हा हे भारतीयत्व नेमकं काय आहे याची सुद्धा एक मांडणी व्यवस्थितरित्या होण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रादेशिकत्व आणि भारतीयत्व की मी मराठी असणं, मी तेलुगू असणं, मी कानडी असणं आणि मी भारतीय असणं याचा परस्पर संबंध काय आहे, हे एकमेकांशी जोडलेले आहेत कारण कसे जोडलेले आहेत हे सुद्धा तपासून बघणं, सांगणं, मांडणं अत्यंत आवश्यक आहे. याही अर्थाने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही आज रेलेव्हंट आहे. आणि अजून एका अर्थाने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही आज समकालीन बनते, म्हणजे या अर्थाने रेलेव्हंट बनते ती अशी की आज देशामध्ये केंद्र सरकार राज्यांवरती एक रोड रोलर चालवल्याप्रमाणे आपले अधिकार गाजवते. म्हणजे अधिकाराचा गैरवापर ज्याला आपण म्हणतो हा 90% वेळा होते, क्वचित प्रसंगी योग्य वापर होतो केंद्राकडनं, अशी आजची परिस्थिती आहे. विशेषतः राज्यांचे जे अधिकार आहेत, राज्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रत्येक बाबतीमध्येच केंद्राचा व्यवहार हा पूर्णपणे घटना आणि लोकशाही विरोधी असल्याचं आपल्याला दिसून येते. अशा वेळेला राज्यांची भूमिका काय, अशा वेळेला राज्यांची एकंदर राष्ट्रीय रचनेत भूमिका काय, ही सुद्धा गोष्ट पुन्हा मांडणं हे आवश्यक झालेलं आहे, गरजेचं झालेलं आहे. आणि आता आपल्याला अनेक रूपाने दिसतं. आता राज्यपालांनी सुद्धा देशामध्ये अनेकदा लोकशाही विरोधी व्यवहार केलेले आहेत, परंतु त्याची एक परिसीमा ज्याला आपण म्हणतो परिसीमा गाठली गेलेली आहे. म्हणून सुद्धा आज म्हणजे ती सुद्धा एक पार्श्वभूमी, अनेक उदाहरणं देता येतील. करांबद्दल आहे, धोरणांबद्दल आहे, कायदे करण्याबद्दल आहे, शेतकऱ्यांचे कायदे असतील, कामगारांचे कायदे असतील, कर वसुली जी होते त्याच्या वाटपाचा प्रश्न असेल, पोलिसी हस्तक्षेप, सीबीआयचा हस्तक्षेप, सीबीआयचा गैरवापर, प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला दिसेल ही गोष्ट. मग अशा वेळेला आठवण होते की राज्यांचे अधिकार काय, केंद्र राज्य संबंध काय आहेत, नेमके काय अपेक्षित आहेत, प्रादेशिकत्व म्हणजे काय, या सगळ्याची चर्चा आज आवश्यक आहे. आणि म्हणून 1950 ते 60 या काळामध्ये एकंदर राज्यांच्या पुनर्रचनेचा जो सगळा प्रश्न देशासमोर होता तो कसा सोडवला गेला, कसा मांडला गेला, त्याच्या चळवळी काय झाल्या हे आपण आज व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी मी हा विषय निवडलेला आहे. आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्याच स्मृतिदिनी का निवडला आहे तर अगदी स्पष्ट आहे की लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे डाव्या चळवळीचे, डाव्या लोकशाही चळवळीचे अत्यंत श्रेष्ठ अशा दर्जाचे कलावंत होते आणि एका अर्थाने विचारवंत सुद्धा होते. अतिशय मूलभूत विचार करणारे, जनतेमध्ये फार घुसून काम करण्याची एक आंतरिक प्रेरणा असलेली, क्षमता असलेली, शब्दांवरती प्रभुत्व असलेले, संगीतावरती प्रभुत्व असलेले असे एक आपल्यामधले कलावंत नेते होते. आणि म्हणून सुद्धा त्यांनी ही चळवळ कशी पाहिली आणि अशी ती पाहिली म्हणूनच ते त्या चळवळीमध्ये होते, ही त्याची पार्श्वभूमी आहे. म्हणून सुद्धा अण्णाभाऊ साठ्यांच्या जीवनाशी ही चळवळ अतिशय, किंवा हा जो सगळा मुद्दा मी आता सांगतोय हा जवळून जोडलेला आहे आणि म्हणून आज ही चर्चा करणं अतिशय प्रस्तुत आहे. तर आता हे प्रास्ताविक माझ्यामध्ये बरंच लांबलेलं आहे तसं म्हणलं तर, परंतु ती प्रस्तुतता सांगितल्याशिवाय एकदम आपण हा विषय का घेतला बऱ्याच लोकांना लक्षात येणार नाही, म्हणून मला हे सांगणं आवश्यक वाटलं. तर मी थोडासा मागे जातो, फार वेळ घेणार नाही मी इतिहासामध्ये जाऊन, परंतु इतिहास सांगणं आवश्यक आहे. भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ आणि भाषावार प्रांतरचनेची चळवळ ही एकाच वेळेला सुरू झालेली आहे, हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या.
म्हणजे बऱ्याच लोकांना काय वाटतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण भाषावर प्रांतरचनेचा विचार करायला लागलो. हा गैरसमज आहे. हा गैरसमज आहे. स्वातंत्र्य भारताला म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि प्रांतरचना भाषावर झाली पाहिजे ही म्हणजे एका बाजूला देशाच्या म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्याची उर्मी, राष्ट्रीयत्वाची भूक आणि दुसऱ्या बाजूला प्रादेशिक अशा प्रकारची एक सांस्कृतिक प्रादेशिक अस्मिता, भाषिक अस्मिता आणि तिची मांडणी, हे दोन्ही वेगवेगळे राहिलेले नाहीत. हे एकाच वेळेला घडलेल्या गोष्टी आहेत. याची मी तुम्हाला अतिशय तपशीलवार आणि सखोल उदाहरण सांगतो. आपल्याला माहिती आहे की काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली आणि काँग्रेसची जी संघटना होती तर तो पक्ष तर नव्हताच त्यावेळेला. स्वातंत्र्याची चळवळ सुद्धा त्या अर्थाने ती नव्हती. यावेळी ब्रिटिशांकडून काही राजकीय हक्क मिळावे यासाठी स्थापन झालेली ती सुद्धा समाजातल्या उच्चभ्रू जो वर्ग, मग जमीनदार असेल, शिक्षित असतील, अगदी अँग्लो इंडियन सुद्धा असतील, अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काही सरकारकडून थोड्याफार राजकीय सवलती घ्याव्या, राजकीय पार्टिसिपेशन, सहभाग ज्याला म्हणतो भारतीयांचा राहावा, याच्यासाठी पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनसाठी स्थापन केलेली ती संस्था. तिला जनचळवळीचं स्वरूप तिच्या एकतर वर्गीय स्वरूपामुळे सुद्धा येणं शक्य नव्हतं, परंतु दुसऱ्या बाजूला तिची तशी भूमिका सुद्धा नव्हती. मग हिला जनचळवळीचं स्वरूप आलं कधी तर 85 ते 1905 या 20 वर्षाच्या काळामध्ये राजकीय प्रतिनिधित्व भारतीयांचं करायचं याच्यामधून सुरुवात झाल्यानंतर हळूहळू लोकांमध्ये एक राजकीय जागृती व्हायला लागली आणि समाजातला मध्यम वर्ग, भले तो उच्च जातीय होता निश्चितपणे, मध्यम वर्ग यांच्यामध्ये एक आपण कोण तर आम्ही भारतीय, पण आम्ही भारतीय ही जाणीव एका बाजूला, आम्ही काय ब्रिटिशांचं राज्य आमच्या सगळ्यांवरती आहे, आम्ही सगळे गुलाम झालेलो आहोत, तर गुलाम झालेले आपण सगळे जे लोक आहोत आणि आपल्यामध्ये एक सांस्कृतिक काही धागा आहे, काही परंपरा आहेत की ज्या धार्मिक नाही आहेत, फक्त सांस्कृतिक आहेत, अशा सामाजिक आहेत, काही बऱ्या आहेत, काही वाईट आहेत, परंतु या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्यांनी जोडले गेलेले आणि एकाच राजकीय सत्तेचे अंकित झालेले या सध्याच्या गुलामीच्या परिस्थितीमध्ये वासातिक सत्तेचे असे आम्ही भारतीय. तर या भारतीयांनी आम्ही कोण तर आम्ही हे भारतीय, पण हे भारतीय म्हणून लढा उभा होत नव्हता, जनतेचा लढा उभा होत नव्हता. तो केव्हा उभा राहिला? ब्रिटिशांच्या विरोधातला पहिला लढा जेव्हा धार्मिक पायावरती, म्हणजे ब्रिटिशांच्या मनामध्ये धार्मिक पाया होता, बंगालची फाळणी जेव्हा त्यांनी केली, म्हणजे वंगभंग जेव्हा लॉर्ड कर्झनच्या लॉर्ड कर्झनच्या हुकमाने झाला आणि पूर्व बंगाल आणि त्याला बंगाल, पश्चिम बंगाल असं म्हणलेलं नव्हतं, अशा प्रकारचे त्याचे 2 तुकडे करण्यात आले आणि असं त्याचा उद्देश स्पष्ट होता की हिंदू आणि मुसलमान हे वेगळे झाले पाहिजेत. त्यावेळेला संपूर्ण बंगाल हा एकवटून उठला आणि बंगालच उठला नाही तर काँग्रेसमधले जे जे घटक कोणी जाल होते ते सगळेच उठले आणि संपूर्ण भारतामध्ये पंजाबपासून दक्षिणेपर्यंत, महाराष्ट्रासहित दक्षिणेपर्यंत एक जागृती, एक ॲसर्शन ज्याला आपण म्हणतो, एक मांडणी ही सुरू झाली की तुम्ही भारतीयांना तोडताय धार्मिक पायावर, ते आम्हाला मान्य नाही. एक आणि बंगाली भाषिकांची त्यांना का विभाजन करायचं होतं? बंगाली भाषिकांचं तर बंगाली भाषिकांचं विभाजन करायचं होतं कारण बंगाली भाषिकांमध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्याची उर्मी पेटायला लागली होती. तिथं काही क्रांतिकारी गट निर्माण झाले होते, काही जमीनदारी विरोधी काही भूमिका घेतल्या जात होत्या, सामाजिक सुधारणेच्याही चळवळी होत्या. त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की हा जो बंगाली समुदाय आहे हा आपल्या त्रासदायक ठरला. तसंच इकडं महाराष्ट्रामध्ये सुद्धा चित्र काही थोडंसं निर्माण व्हायला लागलं होतं. त्यामुळे त्यांनी सुरुवात बंगालची फाळणी केली, परंतु त्याच्या विरुद्ध सगळे बंगाली भाषिक म्हणून उठले, हिंदू उठले, मुसलमान उठले आणि तिथे मोठी जनचळवळ सुरू झाली. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये झालेली ती पहिली जनचळवळ होती, लक्षात घ्या, आणि ती भाषेच्या मुद्द्यावरती झाली होती. म्हणजे तिथं भाषा आणि राष्ट्रीय चळवळ हे एकत्र झालेलं होतं. म्हणजे मी भाषेच्या मुद्द्यावर झाली होती म्हणताना ती राष्ट्रीय चळवळीशी जोडलेली नव्हती असं अजिबात सुचवत नाही, किंवा ते राष्ट्रीय चळवळीशी जोडलेली होतीच आणि ती भाषिकही प्रादेशिक होती. या 2 वेगळ्या गोष्टी नव्हत्याच मुळामध्ये. आणि या अर्थाने जर पाहिलं आपण तर हाच प्रकार आपला महात्मा गांधी. पुढे जाऊ थोडासा आपण. शेवटी कर्झनला 1900 तुम्हाला माहिती आहे 11 साली
ही बंगालची जी फाळणी होती, कर्झनचा खून झाला लंडनमध्ये, त्याला मारलं आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, आणि ही फाळणी रद्द करावी लागली, बंगालची फाळणी. एक मोठं यश होतं. महात्मा गांधी जसे चित्रामध्ये आले 1916 मध्ये, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचं यश आणि जनचळवळीचा पाया मोठा होत गेला. लोकमान्य टिळक यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. त्याला विरोधामध्ये 6 दिवस मुंबईच्या कामगारांनी संप केला, लक्षात घ्या. त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली म्हणून. भले त्यांचे सामाजिक विचार हे जरी प्रतिगामी असले, आणि ते होतेच, त्यात शंकाच नाही काही, आणि त्याच्याबद्दल आपण निश्चितपणे त्याचे कठोर टीका करावं, परंतु तरीसुद्धा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जे रणसिंग फुंकलं जात होतं त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षा भोगली, आणि साम्राज्यवाद विरोधी लढ्याचा एक मैलाचा दगड ते निश्चितपणे ठरले. महात्मा गांधी भारतामध्ये आल्यानंतर जनचळवळ मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता निर्माण झाली. जालियनवाला बागेचं प्रकरण झालं, रॉलट ऍक्ट सारखा कायदा आला, आणि याच्यामधून 1920 मध्ये जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला झालं, त्याच्यामध्येच लक्षात घ्या, त्याच्यामध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला की काँग्रेसची जी ह्याच्या पुढची रचना आहे, ती रचना ही भाषावार केली जाईल. लक्षात घ्या, ब्रिटिशांची प्रांतरचना भाषावार नव्हती. म्हणजे आपल्याला माहिती आहे, थोडासा प्रकाश कमी असेल तर मी थोडासा एक दिवा लावतो. मला एक क्षण जरा फक्त अवधी द्या जरा, म्हणजे एक दिवा लाईट जरा कमी पडतो असं मला वाटतं. तर लाईट चुकीचा येत नाही ना लाईट? तर अशा पद्धतीने काँग्रेसने हा ठराव केला की आता आमची जी प्रांतरचना होईल, काँग्रेसची संघटना ही भाषावर होईल. म्हणजे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एक स्पष्टपणाने एक निर्देश करण्यात आलेला आहे की भारत एक स्पष्टपणाने स्टेटमेंट करण्यात आलं की भारताचं स्वातंत्र्य मिळत असताना, स्वातंत्र्याचा लढा करत असताना आम्हाला भाषावर आधारित प्रांतरचना ही आमच्या स्वातंत्र्य चळवळीचा एक भागच आहे. किंबहुना आमची स्वातंत्र्याची चळवळ ही त्याच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही की जोपर्यंत भाषावार राज्यरचना होत नाही. हे दोन्ही एकमेकांची जुळलेले मुद्दे आहेत. आणि तीच पद्धती आता 1928 साली तुम्ही घ्या, 1928 साली त्याप्रमाणे काँग्रेसने त्याची रचना बदलली, भाषावारती अधिक प्रमाणात होत गेली. म्हणजे ब्रिटिशांचे प्रांत जरी पाहिले तुम्ही तरी ते प्रांत हे कर्नाटक म्हणजे कानडी भाषा बोलणारे, गुजराती, मराठी, हिंदी सगळे एकेका प्रांतात. तसं तुम्ही पूर्वेकडे जा, दक्षिणेकडे जा, तेलुगू भाषिक, मल्याळी भाषिक, तामिळ भाषिक, हे सगळे एका मद्रास प्रांतामध्ये घातलेले. तिकडे सिंधी, पंजाबी असं सगळं जरी असलं तरी सुद्धा फॅनचा आवाज येतोय का? हो सॉरी, ठीक आहे, मी जरा फॅन कमी करतो जरा, एक्सक्यूज मी. बस, थँक्स फॉर पॉइंटिंग आउट. पुढे 1928 साली जेव्हा मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली की आता भारताची घटना जर आपल्याला करायची असेल येत्या काळामध्ये तर आपण ती कशी करू. आपण एक मॉडेल घटना स्वतःसाठी तयार केली पाहिजे आणि त्याच्यावरती चळवळ केली पाहिजे. अशी जेव्हा भूमिका घेऊन काँग्रेसने एक स्पष्टपणाने ब्रिटिशांना आव्हान देण्याचीच एक जेव्हा भूमिका घेतली आणि मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली जेव्हा ती समिती नेमली गेली तर त्यांनी कुठली त्या घटनेचं सूत्र म्हणून त्याने काय सांगितलं
तर भाषावार प्रांतरचना सांगितलं होतं आणि धार्मिक आधारावरची राखीव मतदारसंघ नाकारले होते. लक्षात घ्या त्या घटनेमध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ही भाषावार प्रांतरचना पुन्हा पुन्हा मांडली गेलेली आहे, आग्रहाने मांडली गेलेली आहे. तसे ठराव काँग्रेसच्या अनेक अधिवेशनामध्ये झालेले आहेत. याचं कारण काय? हा अपघात होता का काही लोकांचा फुटीरतावाद होता? अजिबात नाही. याचं कारण आपण भारतीयत्व आणि प्रादेशिकत्व याचा संबंध लक्षात ठेवला पाहिजे. भारतीयत्व आणि प्रादेशिकत्व म्हणजे प्रादेशिक भाषिक अस्मिता आणि संस्कृती आणि आमचं भारतीयत्व याच्यामधला संबंध हा फूल आणि फुलांच्या पाकळ्यांसारखा आहे. जर तुम्ही पाकळ्या आणि फूल हे कन्सेप्च्युअली वेगळं म्हणू शकता अर्थातच, परंतु जर तुम्ही एक एक पाकळी जर वेगळी काढायला लागला तर ते फूल पुरत नाही. म्हणजे भारतीयत्व हे साकारतं हे या पाकळ्या ज्या आहेत की ज्या एकमेकांशी जैविकरित्या जोडलेल्या आहेत. म्हणजे ती काय अशी कृत्रिमरित्या एकत्र आणून त्यांची मोठ बांधलेली असं नाही. त्याच्यामध्ये समान असा धागा आहे, दुवा आहे. तो एका सहिष्णू अशा सांस्कृतिक परंपरेचा आहे की जी एका विशिष्ट धार्मिक किंवा जातीय परंपरेवरती आधारलेली नाही. अशी एक व्यापक सांस्कृतिक परंपरा इथे आहे की जी गौतम बुद्धापासून किंवा अनेक म्हणजे एकच नाव घेतो असं समजायचं कारण नाही, अनेक थोर असे धर्मसुधारक असतील अशांच्या पासून जी सुरुवात होते ती इथं मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या अशा परंपरांनी एक हा भारत देश जोडला गेलेला आहे. आणि हा असा जोडला गेलेला देश, परंतु त्याला प्रादेशिकता आहे, त्याला भाषिक विविधता आहे, सांस्कृतिक विविधता आहे आणि त्याच्याशी लोक एक प्रदेशाच्या संस्कृतीच्या आणि अस्मितेच्या अंगाने मीपणाच्या पण जाणीवेतून जोडले गेलेले आहेत. ही त्याची सकारात्मकता सुद्धा आहे. अशा पद्धतीनं भारतीयत्व आणि प्रादेशिकत्व प्रादेशिक अस्मिता या एकमेकांशी जैविकरित्या जोडलेल्या आहेत. जर त्या कोणी जर तोडायचा प्रयत्न केला आणि जर कोणी असं सांगण्याचा प्रयत्न केला की एक विशिष्ट धर्माचं असणं हेच भारतीयत्व आहे आणि किंवा तिथं प्रादेशिकतेला काहीच महत्व नाही, तर ती अत्यंत मोठी घोडचूक ठरेल किंवा तो भारताच्या राष्ट्रीयत्वावरचाच हल्ला ठरेल असं मी म्हणेन. आणि म्हणून हे दोन्ही परस्पर विरोधी नाहीत. हे एकमेकांशी वेगळे आहेत परंतु जैविकरित्या जोडलेले. जसा माझा हात आणि मी हे वेगळे असतो पण आणि नसतो पण. मला काय लागलं तरी माझ्या हाताला लागलं असं म्हणतो, पण माझा हात माझ्या शरीरापेक्षा तसा वेगळा काढता येत नाही आणि काढला तर तो हात हात राहत नाही. तेव्हा याच्यामध्ये एकत्वाची आणि वेगळेपणाची जाणीव ही अशी डायलेक्टिकली जोडलेली आहे. आणि हा एक विशिष्ट प्रकारचा जो जैविक संबंध आहे हाच आज विसरला जातोय. आणि तो विसरण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा भारतामध्ये झाला तेव्हा तेव्हा भारतामध्ये गोंधळ निर्माण झालेले आहेत. लक्षात घ्या. आता काही वेळेला उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये काही वेळेला असं घडलेलं आहे की ही प्रादेशिक अस्मितेची भावना आणि भारतीयत्वाची एकत्वाची भावना ही दोन चाक आहेत. या दोन्हीवरती आमचं राष्ट्रीयत्व उभं आहे. ते कुठल्या धर्माच्या याच्यावरती उभं नाही आहे. आता तुम्ही जर एकाच चाकावरती जर गाडी चालवायचा प्रयत्न केला तर ती कोसळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर असं म्हणालात की आमचं प्रादेशिकत्व आणि भाषिकत्व आणि प्रादेशिक सांस्कृतिक अस्मिता आमची हीच महत्वाची आहे तर तुम्ही फुटीरतावादाकडे जाता. आणि जर तुम्ही असं म्हणालात की भारतीयत्व असं काही अमूर्त आहे की ज्या प्रादेशिकत्व किंवा भाषिकत्व हे पूर्णपणाने नाकारून किंवा अत्यंत गौण लेखून त्याला नगण्य असं समजून एक वन नेशन वन लँग्वेज वन कल्चर अशा पद्धतीनं जो आज प्रकार चाललेला आहे, रोड रोलिंग करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात, क्रश करण्याचा जर प्रयत्न केलात तुम्ही, तर ती सुद्धा चूकच ठरेल. कारण हे दोन चाकं आहेत आणि या दोन चाकांवरतीच आपल्या राष्ट्रीयत्वाचा रथ हा जाऊ शकतो. ही आपली स्पष्ट आणि क्लिअर भूमिका असली पाहिजे आणि तीच भारतीय घटनेमध्ये ग्रथित झालेली आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून भारत हे भारतीय घटनेमध्ये पहिल्याच कलमात जाहीर केलेलं आहे भारत हे एक संघराज्य आहे. संघराज्य म्हणजे आज ज्यांना संघराज्य पाहिजे ते नव्हे, फेडरेशन या अर्थाने संघराज्य. आणि इज अ युनियन ऑफ स्टेट्स ही राज्यांचं त्याच्यामध्ये अशी महत्त्वाची भूमिका आहे. आता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे आपण या बॅकग्राऊंडवरती येऊ. स्वातंत्र्य जेव्हा मिळालं, घटना आपण त्यानंतर 3 वर्षांनी तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे असे नेते होते. आणि ती घटना तयार झाल्यानंतर त्या घटनेमध्ये त्या घटनेच्याच वेळेला म्हणजे घटना तयार होत असताना एक भारताला फार मोठा सामना करावा लागला. आणि तो सामना होता फाळणीचा.
फाळणी ही भारताच्या राष्ट्रीयत्वावरची भयंकर मोठी जखम होती आणि त्याच्यामुळे भारतामध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न काही साम्राज्यवादी शक्ती, काही धार्मिक फुटीरतावादी शक्ती, मग त्या मुस्लिम जमातवादी असतील किंवा हिंदू धर्माच्या नावानं जमातवाद करणारे असतील, या दोन्ही बाजूंकडनं ती शक्यता होती आणि ते होतही होतं. त्याच्यामुळे भारतीय घटनेमध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये अशी भूमिका घ्यावी लागली की केंद्रीय सत्तेला थोडा जास्त झुकतं माप द्यावं लागलं, कारण ती परिस्थिती त्यावेळची तशी होती. परंतु तरीसुद्धा भारताची घटना संघराज्यात्मक काही आपण विसरता कामा नये. आणि दुसरं कारण असं होतं की ही सगळी भाषावर प्रांतरचना मान्य केल्यानंतर सुद्धा त्यावेळेला म्हणजे 1950 मध्ये घटना तयार करत असताना भाषावार प्रांतरचना केली गेली नाही, ही आपण लक्षात घ्या. का नाही केली गेली हेच कारण मी आता सांगितलं ते, की आता भाषावर प्रांतरचना करताना जर काही मतभेद झाले की ही सीमा कुठं ती सीमा कुठे, हे दोन भाषिक प्रदेश असेल, मग त्यांचं काय करायचं, याच्यातून जर मतभेद झाले तर फाळणीच्या पार्श्वभूमीवरती ते देशाला हानिकारक ठरू शकेल. ती नाजूक वेळ होती आणि म्हणून तो विषय थोडा पुढे ढकलायचा असा निर्णय त्यावेळेच्या नेत्यांनी केला. परंतु 1953 मध्ये एक खूप मोठी घटना घडली आणि ती म्हणजे तेलुगू भाषिकांची जी मागणी होती की आंध्र प्रदेश एक वेगळं राज्य झालं पाहिजे. तेलुगू भाषिकांची फार जुनी मागणी होती. जसं अनेक होत्या इतर पंजाबी भाषिकांची होती, मराठी भाषिकांची होती, पण तेलुगू भाषिकांची जरा जास्त तीव्र होती. परंतु ती होत नव्हती आणि त्याच्यामुळे एक संतप्त आंदोलन सुरू झालं आणि एक कोटी श्रीरामलू नावाचा एक कार्यकर्ता होता, त्याने बेमुदत उपोषण सुरू केलं आणि 1953 मध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि तो मृत्यू झाल्यानंतर तिथे एक फार मोठ्या प्रमाणात उत्पात झाला आणि पंडित नेहरूंना हा निर्णय घ्यावा लागला की आंध्र प्रदेश ताबडतोब निर्माण होईल. परंतु मग सगळ्याच प्रांतांची मागणी, त्यांचं काय करायचं, आणि म्हणून एक समिती नेमली, त्याला फाजल अली कमिशन असं म्हणतात किंवा राज्य पुनर्रचना आयोग या नावाने तो ओळखला जातो. आणि मग ती कमिटी नेमली 1953 साली. 1955 मध्ये त्याचा अहवाल आला. 3 सदस्य होते त्याचे, फाजल अली होते, हृदयनाथ कुंजरू होते आणि तिसरे पणिक्कर होते. ही तिघांची ती समिती होती. 55 साली तो अहवाल आला. सगळ्या लोकांच्या त्यांनी साक्षी घेतल्या, माहिती म्हणजे त्या लोकांचं म्हणणं काय ते सगळं त्यांनी विचारात घेतलं आणि भाषावर प्रांतरचने अर्थातच मोठ्या प्रमाणात मागण्या होत्या. त्यांनी बऱ्याच अंशी मोठ्या प्रमाणामध्ये भाषावार प्रांतरचना मान्य केली. अपवाद फक्त पंजाब आणि महाराष्ट्राचा झाला. महाराष्ट्र किंवा गुजरात सुद्धा म्हणू शकतो आपण, त्यांचा फक्त अपवाद झाला आणि बाकी सर्वत्र बऱ्याच अंशी म्हणजे जवळजवळ 90% प्रमाणामध्ये भाषावार प्रांतरचनेचं सूत्र मान्य झालं. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये एक विपरीत अशा प्रकारचा निर्णय दिला गेला आणि तो असा होता की विदर्भ जे आहे ते विदर्भाचं एक वेगळं राज्य करावं आणि आजचा जो गुजरात आहे तो गुजरात आणि दक्षिणेकडचे म्हणजे कारवार वगैरे भाग महाराष्ट्रातून काढून त्यावेळच्या मुंबई प्रांतातून काढून आजच्या महाराष्ट्राचा विदर्भ सोडून जो भाग आहे तो आणि आजच्या गुजरातचा सर्व भाग असं मिळून एक द्वैभाषिक राज्य तयार करा. 2 भाषा म्हणजे गुजराती आणि मराठी अशा दोन्ही भाषा त्याच्यात असतील आणि मराठी भाषिक विदर्भ मात्र वेगळा काढला होता. अत्यंत विपरीत अशा प्रकारचा हा अहवाल होता आणि त्याचं मुख्य कारण जे होतं ते मुख्य कारण मुंबई हे होतं. मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही हा मुख्य मुद्दा होता. मग त्याच्या विरोधामध्ये पण तो तसा पुढे आला नाही. त्याच्या विरोधामध्ये चळवळी सुरू झाल्या आणि त्यावेळेला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि द ना गवाणकर यांची भूमिका तिथं सुरू झाली आणि या सगळ्या चळवळीचं नेतृत्व की भाषा त्या भाषिक प्रादेशिक अशा सांस्कृतिक ढाच्यामध्ये राज्य निर्माण झाले पाहिजेत आणि त्यांचा कारभार लोकभाषेतून चालला पाहिजे, या मागणीची जी एक मागणीचा जो समर्थन होतं, एक पुरस्कार होता, या मागणीचा पुरस्कार कम्युनिस्ट पार्टीने आग्रहाने केलेला होता. त्यावेळेच्या समाजवादी पार्टीने पण केलेला होता आणि हे कम्युनिस्ट आणि समाजवादी मुख्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी काही स्थापन झालेली नव्हती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्याबद्दलची भूमिका घेतली होती, ती सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यांनी भाषावार प्रांतरचनेचा पुरस्कार नक्कीच केला होता, पण फक्त त्यांची भूमिका थोडीशी त्याला एक ॲडिशनल क्लॉज देणारी होती. त्यांनी असं म्हटलं होतं
की एका राज्याची एकच भाषा असावी, पण एका भाषेचं एकच राज्य असावं असं नव्हे. थोडीशी काय म्हणूया आपण, एक थोडीशी क्वालिफाईड अशा प्रकारचा त्यांचा सपोर्ट होता. परंतु बेसिकली संयुक्त महाराष्ट्राची आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे या मागणीला त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. याच्यात काहीच शंका नाही. ती स्पष्ट भूमिका होती त्यांची की मुंबईवरती महाराष्ट्राचा दावा आहे आणि तो योग्य आहे, हीच भूमिका त्यांनी मांडलेली होती. परंतु एकंदर प्रांतरचनेबद्दल त्यांची काही थोडीशी वेगळी मतं होती. पण ब्रॉडली त्याने भाषावार प्रांतरचनेचा पुरस्कार नक्कीच केलेला होता. असो, तर अशा अर्थीने व्यापक ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे आपल्याला म्हणजे दिसेल की संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये कॉम्रेड डांगे, एस एम जोशी, साथी एस एम जोशी आणि सांस्कृतिक कला क्षेत्रातली जशी मी मगाशी नावं घेतली, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, तसे साहित्यातले, मराठी साहित्यातले थोर अग्रणी आचार्य अत्रे, हे 3 त्याचे अतिशय प्रमुख असे चेहरे होते. त्यांच्याचबरोबर नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, प्रबोधनकार ठाकरे म्हणजे केशव सीताराम ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे आजोबा, ही नावं त्याच्यामध्ये, म्हणजे पुढे चळवळीच्या बाबतीत पाहिलं तर अगदी तारा रेड्डी असतील, अहिल्या रांगणेकर असतील, लालजी पेंडसे असतील, ही नावं पण अर्थातच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि अशी एक व्यापक चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. पण अर्थात मगाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला, पण ती चळवळ अशी उभारून पुढे याच्या आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 56 साली मृत्यू झाला. परंतु दादासाहेब गायकवाड हे त्याच्यामध्ये चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे भंडारे साहेब हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते. अशा प्रकारे एक व्यापक चळवळ सुरू झाली आणि काँग्रेस ही त्याच्यामधून थोडीशी अलग पडायला लागली. की मग सुधारित प्रपोजल आलं आणि सुधारित प्रपोजलमध्ये मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही, मुंबई केंद्रशासित करायची, अशा प्रकारचा एक प्रस्ताव आला. आणि असे अनेक प्रस्ताव मांडले जात होते आणि त्याच्या विरुद्ध ही चळवळ अशी प्रचंड उद्रेकाने वरती येत होती. परंतु ही चळवळ खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची चळवळ ज्यांच्यामुळे झाली त्याचं श्रेय या महाराष्ट्रातल्या थोर साहित्यिक विचारवंत आणि कलावंतांना जातं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं नाव खूप महत्त्वाचं आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांनी महाराष्ट्राची माती जागवली. लक्षात घ्या, महाराष्ट्रातला गावनगाव, महाराष्ट्रातले सर्व जिल्हे जे संयुक्त महाराष्ट्राचा हिस्सा होऊ शकतात अशा प्रदेशातले त्यांनी पिंजून काढले. लोक 4-4, 5-5 दौऱ्या मोठ्या असायचे त्यावेळेसारखे, एखादं हेलिकॉप्टरचं काहीच नव्हतं. वाहतुकीची साधने, रस्ते सुद्धा अतिशय अडचणीचे होते. तिथं पोहोचायला उशीर व्हायचा, पाऊस पडायचा, खाचखळग्यातनं जावं लागायचं, गाड्या नादुरुस्त व्हायच्या. या सगळ्यामध्ये हे कलापथक, लाल बावटा कलापथक संयुक्त महाराष्ट्राचा संदेश घेऊन समाजवादी, भारतात समाजवादी महाराष्ट्र ही घोषणा घेऊन महाराष्ट्रामध्ये ही संयुक्त महाराष्ट्राची मागणी घुमत होता. आणि त्याला अर्थातच जी किनार होती ती सगळी लाल बावट्याच्या चळवळीची होती, शेतकऱ्यांच्या चळवळीची होती. कारण लोकशाहीची चळवळ आणि लाल बावट्याची चळवळ हे वेगळे राहू शकत नव्हते. कामगारांची चळवळी लोकशाहीची चळवळ होती, किसानांची चळवळीचे नाना पाटील होते, ती लोकशाहीची चळवळ होती, आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही सुद्धा लोकशाहीची चळवळ होती. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं जे एक कवन, म्हणजे जवळजवळ सगळ्यांनाच ते माहिती असतं, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, हे एक रूपक आहे. लक्षात घ्या. कोणी म्हणेल की आता काय महाराष्ट्राचं माझी मैना गावावर राहिली, कोणतरी एक प्रेमिक आहे, त्याची बायको गावाकडे राहिली, त्याच्यासाठी तो विवळतो, याच्यात काय मोठं कौतुक करण्यासारखं आहे? तसं नाही आहे. ते एक रूपक आहे. लक्षात घ्या की गावाकडून मुंबईमध्ये आलेला आणि मुंबईच्या प्रभावामध्ये सहभागी झालेला एक कामगार या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे कसा बघतो, आणि ती जी मैना आहे, ती मैना त्याची बायको म्हणा, त्याची प्रेमिका म्हणा, ही त्याच्या मनामध्ये आहे. आणि हळूहळू ते जे रूपक आहे, ते जे प्रतीक आहे, ते प्रतीक असं मोठं होत जणू काही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची जी मागणी आहे त्याच्याशी ते एकरूप होतं. आणि एक असा वेगळ्याच प्रकारचा माहोल, वेगळ्या प्रकारच्या उंचीवरती ते त्यांची ती जी लावणी आहे ती आपल्याला घेऊन जाते. आणि म्हणून माझी मैना गावावर राहिली असेल किंवा त्यांची मुंबईची लावणी असेल, आता
म्हणजे ती ही जी माझी महिला गावावर राहिली ती म्हणतो ती सोडून, आणि ती सगळी तर अण्णाभाऊ साठेंची जर गीतं पाहिलीत आपण, ते सगळ्या गीतांबद्दल बोलण्याचा विषय नाही, त्याच्यामध्ये ही लोकशाहीची मागणी ही सतत आपल्याला दिसते आणि तीच या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आलेली आहे. हा लढा 105 हुतात्म्यांचा बळी घेऊनच थांबला, लक्षात घ्या. आणि 105 हुतात्म्यांचे बळी जेव्हा 56, 57, 58 या सगळ्या काळामध्ये चळवळ होत असताना झाले, मुंबईमध्ये कामगारांचं, शेतकऱ्यांचं रक्त सांगत होतं, लक्षात घ्या. पण कुठल्याही परभाषिकाच्या दुकानावरती, कारखान्यावरती, घरावरती ओरखडा सुद्धा उमटला नव्हता. म्हणजे मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री असताना आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला संपूर्ण काँग्रेस एक विशिष्ट भूमिका घेऊन पुढे आलेले असताना, यशवंतराव चव्हाणांसारखा एक अत्यंत मुरब्बी नेता हा सुद्धा विरुद्ध बाजूला असताना इतकी प्रचंड मोठी चळवळ होते. 57 साली निवडणुका होतात, त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा खरं म्हणजे पराभवच होतो. कारण केवळ काँग्रेस वाचतो तो कशा करता, तर हे गुजराती द्वैभाषिक तर तयार झालेलं होतं आणि त्या द्वैभाषिकामध्ये गुजरातचा जो प्रदेश होता त्या प्रदेशात सुद्धा निवडणुका झाल्या आणि तिथून जे निवडून आले आमदार, तिथं काँग्रेसचा जो विजय झाला, त्याच्यामुळे काँग्रेस सत्तेवर आली, तर काँग्रेसची सत्ता गेलेली होती, लक्षात घ्या. इतकी एकजूट त्यावेळेला ही निर्माण झालेली होती आणि त्या एकजुटीच्या वातावरणाचे जे शिल्पकार आहेत त्याच्यामध्ये आज ज्यांचा आपण विशेष उल्लेख करतोय ते आहेत आणि मगाशी पण मी अनेक नेत्यांची नावं घेतली. आता ही मागणी होत असताना त्याचं वर्गीय स्वरूप काय होतं ते आपण लक्षात घेतो. विरोध का होता, मुंबई का द्यायची ते, महाराष्ट्र घ्या, विदर्भ घ्या, पण मुंबई केंद्रशासित ठेवा, कशा करता, कोणाचा विरोध होता? हा विरोध मुंबईतल्या भांडवलदारांचा होता, लक्षात घ्या. आणि हे भांडवलदार हे मराठी भाषिक अर्थातच संख्येने कमी होते, पण नव्हते असं नाही. आता सखा पाटलांसारखे नेते हे काय किंवा अनेक मुंबईमधले जे वरिष्ठ वर्गीय जे होते आणि परभाषिक भांडवलदार लोक सुद्धा, त्याच्यामध्ये टाटा आले, बिर्ला आले, वालचंद आले, हे सगळे मुंबई महाराष्ट्राला मिळू नये या मताचे होते. का? कारण मुंबई ही भांडवलाची राजधानी होती. आज सुद्धा आपण त्याला आर्थिक राजधानी म्हणतो. देशातला जवळजवळ 50% इन्कम टॅक्स एकट्या मुंबईमधून गोळा होतो. सगळी कॉर्पोरेट हेड ऑफिसेस मुंबईमध्ये आहेत. तर हे मुंबईचं केंद्र ही मराठी माणसाच्या नियंत्रणाखाली गेलं तर ते आम्हाला नको. काय होणार होतं त्याच्यात? भारताची घटना तर एक आहे, मग का नको जायला? कारण त्यांना पाहिलं होतं की प्रादेशिक भाषिक ही जी एक परंपरा आहे ही लोकशाहीच्या पद्धतीनं जर इथं राज्य चालू लागलं, फाटाफूट न होता, धार्मिक भाषिक अशा प्रकारचे द्वेषाचे फुटकार न टाकता लोकशाही पद्धतीनं, तर इथं लोकशाहीचं म्हणजे एका अर्थानं समाजवादी वळणाचंच राज्य सरकार येईल. देशातही तसंच येऊ बघतंय. मग अशा वेळेला आमची आर्थिक राजधानी जी आहे, ज्याच्या आम्ही खरं म्हणजे त्याचे राजे आहोत, त्याच्यावरती राजकीय नियंत्रण या राज्याचं नको. की ज्या राज्यामध्ये आणि ज्या चळवळीमध्ये पुन्हा कम्युनिस्ट आणि लाल बावटेवाले हेच अग्रभागी आहेत, यांचाच सहभाग आहे. जनता ही कामगार शेतकऱ्यांची लाल बावटे हातात घेऊन उतरते आहे. मग अशा राज्याची निर्मिती झाल्यानंतर ही मुंबई जर महाराष्ट्रामध्ये गेली तर आमचं काय होईल? आमच्यावरती यांचा वर्चस्व राहील, ही त्यांची अस्मिता उठवून झाली. म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा जो मुंबईसाठी आडलेला होता तो एक वर्गीय लढा सुद्धा होता. तो लोकशाहीचा लढा होता. तो जनसंस्कृती विरुद्ध एक विशिष्ट उच्चवर्गीय संस्कृती असा होता. लोकभाषा विरुद्ध उच्चभ्रूंची भाषा असा होता. आणि तो एक सरळ याच्या मागे एक वर्गीय आशय होता. हा लक्षात घेतला पाहिजे. कारण वर्ग जेव्हा आपण तो वर्ग काय असा आकाशात नसतो, तो कुठेतरी भाषेच्या, संस्कृतीच्या, जातीच्या सुद्धा अंगाने व्यक्त होत असतो. पण वर्ग ही एक इंटेलेक्च्युअल, ज्याला एक ॲनालिटिकल ज्याला म्हणतो, ही विश्लेषणात्मक कॅटेगरी आहे. आणि जात, भाषा, प्रदेश, ह्या संस्कृती, परंपरा ह्या सगळ्या ॲक्च्युअली एक्झिस्टिंग सोशल कॅटेगरीज आहेत. त्याची एकमेकांच्या संदर्भाने त्याचा विचार जरूर केला पाहिजे, परंतु ते एकाच एक असं त्याचं रिप्लेसमेंट नाही करता येत. आणि म्हणून या व्यापक अर्थाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा त्याच्या सर्वांगाने जर आपण याचा तपशिलासहित विचार केला
तर हा एक वर्गीय, व्यापक अर्थाने वर्गीय सांस्कृतिक लढा होता. आणि म्हणूनच त्याचे जे नायक आहेत त्या नायकांमध्ये आचार्य म्हणजे राजकीय नायक जर ते मी सांगितले, राजकीय नेते तर तुम्हाला मी सांगितलेच, पण त्याच्याच बरोबर सांस्कृतिक क्षेत्रात म्हणजे साहित्य क्षेत्रातले आचार्य अत्रे जसे येतात, अत्यंत महत्त्वाचे ठरतात, तसेच अण्णाभाऊ साठे सुद्धा ठरतात, तसेच अमरशेख सुद्धा ठरतात, तसे गवाणकर सुद्धा ठरतात, तसे वामनदादा कर्डक सुद्धा ठरतात. हे जे आहे हे सांस्कृतिक त्याचा जो वारसा आहे, त्याचं जे संचित आहे, हे आपण आज विशेषत्वाने आठवलं पाहिजे आणि ते मांडणं मला महत्त्वाचं वाटतं, म्हणून हा विषय मी घेतला. आता शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो की आज हे कशाकरता सांगतोय आपण, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला. आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर काय झालं? संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर महाराष्ट्रातली ही जी समाजवादी विचाराची लाल बावट्याची चळवळ आहे ती मोडून काढण्याची सुपारीच घेतली गेली आणि ती काँग्रेसने दिली. कोणाला दिली ती माहिती आहे तुम्हाला? वसंतराव नाईक नंतर मुख्यमंत्री, यशवंतराव चव्हाण नंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या काळामध्ये ज्या प्रकारच्या सेना उभ्या केल्या गेल्या त्याच्यामध्ये मुंबईमध्ये कामगार चळवळ ही कम्युनिस्टांच्या हातातून मोडून काढायची, तोडून काढायची, अशा प्रकारची सुपारीच जणू काही दिली गेली आणि ती बऱ्याच प्रमाणात खरी केली गेली. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मुंबई मिळाली 1 मे 1960ला. आपण मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र घेतला. त्याच्यानंतर पंजाबच्या सुभ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची चळवळ झाली आणि 66 साली ज्याला आजचा पंजाब म्हणतो त्या पद्धतीचा पंजाब उदयाला आला, पंजाबी भाषिकांचा पंजाब उदयाला आला. त्याची प्रेरणा सुद्धा संयुक्त महाराष्ट्रातली होती, आपण विसरू शकत नाही. आणि त्याचंही नेतृत्व तिथे कम्युनिस्टांनी केलं होतं, ही आपण विसरू शकत नाही. तीच गोष्ट केरळमध्ये झालेली होती, तीच गोष्ट मद्रास प्रांतामध्ये झालेली होती, तीच गोष्ट आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा झालेली होती. आणि नंतर देशामध्ये आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र ही अशा प्रकारची एक प्रेरक चळवळ ठरली, आपल्याला अनेक उदाहरणांवर दाखवून देता येईल. पण नंतर काय झालं? नंतर त्यातला केवळ भाषिक आणि अहंकाराचा, द्वेषाचा अंगार फुलवायचा आणि त्याच्यावरती आपल्या पोळ्या भाजायच्या हा जो एक नवीन पॉलिटिकल एजेंडा सेट केला गेला, सुपाऱ्या देऊन सेट केला गेला, त्याचे दुष्परिणाम नंतरच्या काळात झाले आणि ते आपण आजही भोगतो आहोत. असो, नंतरचं राजकारण कसं बदललं, काय झालं, त्याच्यात आपल्या काही चुका झाल्या का, याचाही विचार पुरोगामी चळवळीने करणं आवश्यक आहे. तो मी स्वतः जरूर करू इच्छितो, पण तो आजचं ते व्याख्यान त्याच्यासाठी नाही. तेव्हा या सगळ्यासहित आपण आज हा संदर्भ, राज्यांचा संदर्भ का महत्त्वाचा आहे हे मी सुरुवातीला जे सांगितलं त्याचाच पुन्हा उल्लेख करून थांबतो की आज राज्य चिरडली जात आहेत. छोट्या राज्यांच्या चळवळी अशा मोठ्या करणं, याच्यामधून राज्य कमकुवत करण्याचं जे कारस्थान आहे हे कारस्थान केंद्र अतिशय विचारपूर्वक करते. आणि छोटी राज्य ही कमकुवत राज्य होतात. ती राज्यपालांच्या, आता पॉंडिचेरी घ्या, हे सगळी, आता दिल्लीचं काय चाललंय बघा. दिल्लीला ज्या पद्धतीने चिरडलं जाते त्याला राज्याचा दर्जा देऊन आणि नाकारून दोन्ही एकाच वेळेला ज्या पद्धतीनं त्या नायब राज्यपालाच्या हस्ते तिथे म्हणजे अमित शहा सारख्या, म्हणजे काय त्यांचं वर्णन करणं मला शब्द नाहीत माझ्याजवळ, काय बोलावं त्यांच्याबद्दल. यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली पोलीस हे अक्षरशः चिरडून काढतात ते सरकार आणि त्यातले सगळे निर्णय हे प्रत्येक राज्यामध्ये त्यांना करायचे आणि घडवायचे. लक्षात घ्या. मग त्यासाठी CBI असेल, ED असेल, भले केंद्रचे शेतकरी कायदे असतील, ते कसे केले जाऊ शकतात. हे राज्याला चिरडण्याचा प्रकार आहे, जो पूर्णपणे राज्यांचा विषय आहे. मार्केट यार्ड जो पूर्णपणे राज्यांचा विषय आहे, तो राज्यांचा विषय चिरडून काढण्याचा. ते कामगार कायदे हा संयुक्त विषय आहे, त्याच्यामध्ये फक्त केंद्राने कायदे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी सुद्धा राज्यांना विश्वासात न घेता हे कायदे केले जात आहेत, कारण तिथे एक वर्गीय सत्ता त्यांना दामटून राबवायची आणि त्याच्या विरोधात जर आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला राज्य सरकार ही आपल्या प्रभावाखाली घेतली पाहिजेत. कामगार शेतकऱ्यांचा प्रभाव आहे राज्यांवरती पूर्णपणाने राहील आणि ती केंद्राच्या डोळ्यात डोळा घालून अशा प्रकारे स्पष्टपणाने बघू शकतील आणि या अशा प्रकारच्या अन्याय कायद्यांना आव्हान देऊ शकतील. ही सक्षमता ही राज्यांमध्ये निर्माण करायची असेल
तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातली लोकशाही दृष्टी, समाजवादी दृष्टी, एक व्यापक दृष्टी आणि सांस्कृतिक संचित आपल्याला आत्मसात करावं लागेल. आणि हे संचित हे भारतीयत्वाशी खऱ्या अर्थाने सुसंगत आहे. मात्र जे हिंदुत्व आहे ते राष्ट्रीयत्व सांगतायत आणि हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व सांगतायत, खरं म्हणजे ते अराष्ट्रीय लोक आहेत. ते खऱ्या अर्थाने भारताचं राष्ट्रीयत्व मोडतायत. आपण ते साकारतो आहोत. खरे भारतीय आपण आहोत. खरं भारतीयत्व आपण सांगतोय की विविधता में एकता हे सांगणारे आणि फूल आणि फुलाची पाकळी याचा संबंध म्हणजे भारत आणि त्याचे प्रादेशिक घटक यांचा संबंध असं सांगणारे एक सकारात्मक मांडणी करणारे आपण जे घटक आहोत ते खरे राष्ट्रीय आहोत. आणि तो धागा पकडून आपल्याला केंद्राच्या या फॅसिस्ट आणि हुकुमशाही कामगार शेतकरी विरोधी अशा सगळ्या या धोरणांच्या विरोधामध्ये भांडवल जे आहे त्याला केंद्रीकरण हवं असतं. लक्षात घ्या, यांना जागतिकीकरणामधलं केंद्रीकरण आणि भारतामधलं पुन्हा केंद्रीकरण ह्याच्या मागे ते असतात. त्याच्याशिवाय अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला उभे राहू शकत नाहीत. इंदिरा गांधीच्या काळात सुद्धा काही प्रमाणात झालेलं आहे, आपल्याला मान्यच करावं लागेल. हे अगदी स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे. इंदिरा गांधींनी याची सुरुवात केलेली होती, हे अजिबात नाकारता येणार नाही. परंतु ते कोणीही सुरुवात केलेली असू दे, आपल्याला याच्या सहित उभं राहावं लागेल आणि पुढं जावं लागेल. हे या निमित्ताने आपण आज अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी आठवूया. हा राजकीय, सांस्कृतिक, प्रादेशिक, घटनात्मक आणि राष्ट्रीयत्वाचा हा धागा असा एकमेकांशी जैवरीतीने जोडलेले, ते घटक असे धागे जैवरीतीने जोडले गेले. तर त्यांचा एक पट हा जो तयार झालेला आहे, हा पट आपण समजावून घेऊया. आणि ती संधी मला दलित स्वयंसेवक संघ आणि आपल्या सगळ्या पुरोगामी चळवळीतल्या अण्णाभाऊ साठे प्रेमी मंडळींनी दिला, याच्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार मानतो. तांत्रिक अडचणीमुळे हे व्याख्यान अर्थातच त्यांच्या फेसबुक पेजवरनं होऊ शकलं नाही, याच्याबद्दल मलाही दुःख आहे. त्यानंतर ते अधिक शेकडो लोकांपर्यंत पोहोचलं असतं, सगळं ऐनवेळेलाच आपल्याला करावं लागलं. याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद आणि नमस्कार. मी संवाद असं म्हटलं होतं, ते केवळ बोलण्याचा भाग नव्हता. आपले काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील तर चॅटबॉक्समध्ये आपण जरूर टाकाव्यात. त्याला माझ्या कुवतीप्रमाणे उत्तर देण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर मी थांबलोय. दादासाहेब, काही तुमच्या कॉमेंट प्रश्न असतील तर प्रमोद चौगुले यांनी म्हणले की नेक्स्ट ॲक्शन प्लॅन. येस, अतिशय रेलेव्हंट प्रश्न आहे. मला असं वाटतं की केंद्र राज्य संबंधांच्या बद्दल आणि भारताचं भारतीयत्व आणि प्रादेशिकत्व यांचा जैव धागा कुठला आहे याच्याबद्दलचे आपण एक आर्ग्युमेंट ज्याला आपण म्हणतो, एक प्रॉपर काय म्हणून त्याला एक थेरॉटिकल प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो, असं करणारे सुरुवातीला आपल्याला जरा फार बिनाईन वाटेल, पण तो अभ्यासवर्ग घेतले पाहिजेत आपल्या कार्यकर्त्यांची. एक प्रॉपर मांडणी लोकांसमोर व्हायला पाहिजे. आणि हे कामगार विरोधी कायदे आणि शेतकरी विरोधी कायदे, शिक्षणविषयक कायदे याची सगळी मांडणी या परिप्रेक्ष्यामध्ये केली जाण्याची गरज आहे. आणि मी माझ्या बाबतीत सांगू शकतो, कामगार चळवळीच्या संदर्भामध्ये या कामगार कायद्यातल्या बदलांची जी मागणी आहे ती आम्ही राज्य सरकारकडे अशी मांडलेली आहे की तुम्ही जर असं म्हणत असाल की मोदी सरकार हे फॅसिस्ट आहे आणि असं सांगूनच तुम्ही सत्तेवरती आलेला आहात, तर असं तुम्ही स्पष्टपणे जाहीर करा, असं आमचं मुख्यमंत्र्यांना आणि त्याचप्रमाणे घटक असलेले महाआघाडीचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते पटोले साहेब यांना आमचं आव्हान आम्ही केलेलं आहे. काँग्रेसला केलेलं आहे, राष्ट्रवादीला केलेलं आहे, शिवसेनेला केलेलं आहे की तुम्ही हे जाहीर करा की केंद्राने जरी अन्यायकारक असे कामगार विषयक कायदे केले तरी आम्ही महाराष्ट्राचे अधिकार मांडून घटनात्मक अधिकार मांडून त्याच्या विरोधी तरतुदी किंवा त्याच्या लिमिटिंग तरतुदी
याच्या अमेंडमेंट्स आम्ही महाराष्ट्रापुरत्या करू की जो घटनात्मक अधिकार राज्याला आहे. अशा अशा पद्धतीनं आम्ही कामगार कायद्यांच्या बद्दल अगदी स्पष्टपणाने मांडलेले, तसा आमचा प्रयत्न एक मोठ्या प्रमाणात चालू आहे. तीच गोष्ट शेतकरी कायद्याबद्दलची सुद्धा आहे. आता शेतकऱ्यांच्या बद्दलचे जे काही कायदे मांडलेले आहेत तो एक पुन्हा मोठा क्रिटिकल सब्जेक्ट आहे. बघू त्याच्याही निमित्तानं पुन्हा हीच मांडणी आपल्याला करण्याची गरज आहे. तुम्ही केंद्रामध्ये काही कायदे करा, पण महाराष्ट्रात हे कायदे असतील असे पर्यायी कायदे करण्याची जर भूमिका राज्य सरकारने घेतली असेल, किती घेतली तर तपासावं लागेल, कारण आता ते सिलेक्ट कमिटी समोर वगैरे आहे. पण हा त्याचा नेक्स्ट ॲक्शन प्लॅनचा पहिला भाग होऊ शकतो. काही अजून आहेत प्रश्न किंवा काही कॉमेंट्स? मी 1 मिनिट थांबतो, नाहीतर आपण सगळ्यांचा निरोप घेऊ. ओके, मी सगळ्यात तुम्हाला कोणी प्रश्न येईपर्यंत मी तुम्हाला आवाहन करेन की माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनेल आहे, अजित अभ्यंकर यूट्यूब चॅनेल या नावाने. या चॅनेलवरती 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हा एक विषय, यामध्ये मी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि कामगार दिन यांचा संबंध काय या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा एक पट उलगडलेला आहे. तो आपण जरूर पहा. तो जवळजवळ 1.25 तासाचा एक व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये खूप ग्राफिक्स आहेत, काही चित्र आहेत वगैरे वगैरे, एखादा व्हिडिओ पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे न्यूज व्हिडिओ ज्याला म्हणतो आपण त्यावेळेचा 55 सालातला. असे काही ते चांगलं हे आहे, तर तुम्ही प्लीज जरा हे करा. आणि एक दुसरं डांगे आणि रणदिवे असा पण एक मोठा 1.25 तासाचा व्हिडिओ त्याच यूट्यूब चॅनलला आहे, तोही तुम्ही बघा. त्याच्यातही हा संदर्भ सगळे आलेले आहेत, अण्णाभाऊ साठ्यांसहित सगळे. तर मी आपल्याला विनंती करेन की तुम्ही हे 2 व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती माझ्या अजित अभ्यंकर यूट्यूब चॅनलवर जरूर बघा. चॅनल सबस्क्राईब करा, कारण त्याच्यातूनच आपल्या चळवळीचे सगळे माझे व्हिडिओ, दुसरं काही मी करतच नाही. तर तो विचार आपल्यापर्यंत पोहोचायला निश्चितपणाने मदत होईल, अशी माझी नम्र विनंती आपल्याला. स्वप्नील पवार यांनी एक इथं विनंती केलेली आहे, क्लब हाऊस जॉईन करा. मला याचा ॲक्च्युली अर्थ कळला नाही. क्लब हाऊस म्हणजे काय, इथला काय मेनू आहे का भैया? आय डिडंट गेट व्हॉट इज क्लब हाऊस. मला त्याचा अर्थ कळला नाही आहे. This will go through your channel. Okay. Will go through your channel. Okay. ठीक आहे. आपण सगळेजण थांबलात, लेक्चर ऐकलं, इतक्या ऐनवेळेला सुद्धा. याबद्दल पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा भेटूया. दादासाहेबांचे खास आभार. नमस्कार. थांबतो.